नमस्कार, मी नम्रता वागळे। संध्याकाळचे 7 वाजलेत। आपण पाहताय पुढारी न्यूज आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला सविस्तर बघायच्या आहेत। सुरुवातीला बातमी महायुतीच्या गोटातनं। या सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट करत सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर टोलेबाजी केली आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वैचारिक दगाबाजी करत यांनी असंघाशी संघ केला होता, त्यांची साथ सोडून आम्ही जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं असा टोला शिंदेनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। दरम्यान आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी वैचारिक दगाबाजी करत असंघाशी संघ केला, याची साथ सोडून आम्ही जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं। आज 2 वर्ष पूर्ण। राजकीय वारसा हा केवळ रक्ताने नाही तर कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो, हे मी आणि शिवसेनेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या 2 वर्षात दाखवून दिलंय। मतदारांचा आम्ही घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचं लोकसभा निकालातून सिद्ध झालंय आणि त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हा गेले 2 वर्ष सुरू असलेला वाद आता स्पष्ट झालाय। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणली। शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा, नमो शेतकरी महासन्मान योजना, 5 लाखांचा आरोग्य विमा देणारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही आणली। ज्येष्ठांना आणि महिलांना प्रवास भाड्यात दिलेल्या सवलतीमुळे एसटीची चाकं गाळातून बाहेर आली आणि महिलांच्या आत्मविश्वासालाही बळ मिळालं। सामान्य माणसांचं कष्ट आणि धावपळ वाचवण्यासाठी महायुतीने थेट सरकारलाच लोकांच्या दारापर्यंत नेलंय। आधीच्या सरकारची कुलूप संस्कृती मोडून काढत विकास गुंतवणुकीला वेग आलाय। गेल्या 2 वर्षात 5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली। येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा पाठिंबा अधिक भक्कम होईल आणि पुन्हा एकदा महायुती राज्यात दिमाखात सत्तेत येईल असा विश्वास आहे।